आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. जागतिक महिला दिनाचा मुहूर्त साधत राज्य आरोग्य विभागाकडून राज्यातील मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावं यासाठी 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी HPV प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेचा तसंच पिंक OPDचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई इथं आज झाला. आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या तत्वानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असं ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर तसंच इतर सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. नागपुरातील सुरेश भट सभागृहात आज नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती आणि वर्धा या 7 जिल्ह्यातील माजी सैनिकांसाठी मेगा वेटरन्स सन्मान संपर्क रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्राच्या मुख्यालयाच्या अंतर्गत ही रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीला सुमारे 3000हून अधिक माजी सैनिक उपस्थित होते. लेफ्टनंट जनरल DS कुशवाह हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. माजी सैनिकांना संबोधित करताना ते म्हणाले की राष्ट्र उभारणीतील माजी सैनिकांची भूमिका महत्त्वपूर्ण असून आपण माजी सैनिक समुदायाच्या कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत. यावेळी वीर मातांना सन्मानित करण्यात आलं. रॅली दरम्यान गरजू माजी सैनिक आश्रितांना व्हीलचेअर आणि श्रवण यंत्रांचं वाटप देखील करण्यात आलं. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र उद्या सुरू होत असून ते येत्या 2 एप्रिलपर्यंत चालेल. लोकसभेत उद्या सभापती ओम बिर्ला यांच्यावरचा अविश्वास प्रस्ताव मांडला जाईल. काँग्रेसचे मोहम्मद जावेद, के सुरेश आणि मल्लू रवी हे 3 सदस्य हा प्रस्ताव मांडतील. पश्चिम आशियातल्या संघर्षग्रस्त परिस्थितीमुळे विश्वसनीय प्रवास पर्यायांच्या वाढत्या मागणीमुळे एअर इंडियाने या महिन्याच्या 10 ते 18 तारखेदरम्यान 9 मार्गांवर 78 अतिरिक्त उड्डाणे करण्याचा निर्णय घेतला आहे. ही अतिरिक्त उड्डाणं दिल्ली ते न्यूयॉर्क, लंडन, फ्रँकफर्ट, पॅरिस, ॲम्स्टरडॅम, ज्युरिच, कोलंबो आणि माले आणि मुंबई ते लंडन अशी असतील. T20 क्रिकेट विश्वचषक विजेतेपदासाठी भारत विरुद्ध न्यूझीलंड हा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 18 षटकात 5 गडी बाद 227 धावा झाल्या होत्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.